फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणुकीच्या प्रचाराला जोर धरलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या उमेदवार वंदनाताई पुणेकर आणि अमोल हरपळे यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत समस्या, विकास कामे आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलाय। यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना अमोल हरपळे आणि वंदनाताई यांनी आम्ही जी कामे केली आहेत त्याच कामांच्या अनुषंगानं आज आम्ही नागरिकांकडे मतं मागत आहोत। तसेच निवडून आल्यानंतर महिलांसाठी पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने सोडवायचा आहे असं आश्वासन या दोन्ही उमेदवारांनी दिलेलं आहे। यावरून अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक 6 मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं दिसून येत आहे। स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी सरिता देसाई, पुणे। फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। आता प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचार करतोय आणि यामध्ये वॉर्ड क्रमांक 6 मध्ये आपण आहोत। यामध्ये बरेचसे उमेदवार आपापल्या परीने आपापला प्रचार करतायत, पण आता आपण ज्या दोन उमेदवारांसोबत आहेत त्यापैकी एक आहेत वंदनाताई पुणेकर आणि दुसरे आहेत अमोलदादा हरपळे। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून ते प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। नमस्ते। निवडणुकीचा प्रचार चालू आहे प्रभाग क्रमांक 6 मधून आणि खूप चांगल्या प्रकारे तुमच्या पाठीशी नागरिक उपस्थित असताना दिसत आहेत, त्यांचा पाठिंबा दिसतोय। तर तुम्हाला या निवडणुकीचं एकंदरीत वातावरण कसं वाटतं, काय सांगाल याबद्दल? नक्कीच आम्ही कामाच्या जोरावरती लोकांपुढे सामोरे जात आहोत आणि जी कामं आत्तापर्यंत आम्ही केली आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही नागरिकांची मतं मागत आहोत। त्यामुळे आम्हाला जो मिळणारा प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला आहे, कारण प्रत्येक भागामध्ये आम्ही काही ना काही काम 100% केलेलं आहे आणि सातत्यानं नागरिकांच्या संपर्कात असल्यामुळे नागरिकांचा आम्हाला वाढता पाठिंबा मिळत आहे। मी वंदनाताई तुम्हाला पण प्रश्न विचारू इच्छिते की एक महिला उमेदवार म्हणून अजितदादा पवार गटाकडून तुम्ही लढत आहात, महिलांचा पाठिंबा तुम्हाला कशा पद्धतीने मिळतोय, त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे? आत्ता मला महिलांचा प्रतिसाद खूप छान प्रकारे मिळत आहे, त्यामुळे माझ्यात आणखीन एनर्जी वाढत आहे, मी काम करण्यासाठी आणखीन सक्षम होत आहे। माझा तुम्हाला आणखीन एक प्रश्न असेल की तुमचा पाठिंबा महिलांचा तुमच्यासाठी आहेच, तुमच्या प्रचारालाही त्या उपस्थित आहेत, पण निवडणूक एका विशिष्ट मुद्द्यावरती लढवली जाते ती म्हणजे व्हिजन्स, आणि महिलांसाठी तुम्हाला असं काही तुमचं नियोजन आहे की निवडून आल्यानंतर तुम्हाला महिलांसाठी ही विशिष्ट वगैरे कामं करायची आहेत किंवा त्यांच्यासाठी एक महिला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला एक चांगलं त्यांच्यासाठी काय काम करायचं वगैरे आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न महिलांसाठी पाण्याचा प्रश्न आहे, तो मला पहिला सोडवायचा आहे। बाकी प्रश्न मग रस्ते आहेत, लाईट आहेत, त्या आम्ही नक्कीच करू। अमोलदादा तुमच्यासाठी पण माझा प्रश्न आहे, फुरसुंगी नगर परिषदेचा हा जो एरिया आहे, हा एरियामध्ये या रस्त्याचा प्रश्न असो किंवा काही ठिकाणी पाण्याचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे, काही ठिकाणी ट्रॅफिकची समस्या होते, तर हा एक ग्रामीण पट्ट्यामध्ये येतो। तर इकडे काही घरांच्या पण समस्या आहेत ज्या येत्या 2 दिवसामध्ये आमच्या कानावर तरी आत्तापर्यंत आलेल्या आहेत। बरेचसे लोक पत्र्याच्या शेडामध्ये राहतात, त्यांच्या घरचा प्रश्न अजून इथला सुटलेला नाही। या सगळ्या मुद्द्यांच्याकडे बघून तुम्हाला निवडून आल्यानंतर त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत? नक्कीच या ठिकाणी नागरीकरण झपाट्याने वाढत आहे। शहराला लागून असलेला भाग असल्यामुळे, पुण्याला लगत असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचं वास्तव्य वाढत आहे। सातत्यानं इकडे लोक एकतर भाड्याने म्हणा किंवा स्वतः प्लॉट घेऊन राहण्याचा प्रयत्न करत आहेत। या ठिकाणी झोनिंग न झाल्यामुळे आणि अजून नगर परिषदेचं कार्यभाग जो आहे तो ॲक्च्युली या ठिकाणी झोनिंग न झाल्यामुळे निवासी झोन असेल, शेती झोन असेल, या ठिकाणी ज्या लोकांनी प्लॉट्स घेतलेत त्या लोकांना घर बांधताना अडचणी येत आहेत, कारण प्लॉट येणे नाही आहेत आणि परवानग्या मिळताना अडचणी होत आहेत। ज्यावेळेस ही निवडणूक होईल आणि ज्यावेळेस एकच मिनटं वाढत्या नागरीकरणामुळे इथे झपाट्यानं लोकांचं वास्तव्य वाढत आहे। पुणे शहराला लागून असलेला भाग असल्यामुळे कामाला जाणारे बरेचशी लोक किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या नगर परिषदेमध्ये स्वतः एकतर प्लॉट घेऊन किंवा सँक्शन फ्लॅटमध्ये राहण्याचा पर्याय निवडत आहेत। परंतु ज्या प्लॉट वगैरे जे काही लोक घेत आहेत तिथे येणे अजून झालेलं नसल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्यांना मंजुरीसाठी अडचण येत आहे। नक्कीच या इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस एक बॉडी तिथे कार्यरत होईल त्यावेळेस या सर्व प्रश्नांचा मार्ग आम्ही निश्चितपणे काढू आणि सर्व नागरिकांना प्राधान्यानं झोनिंग होऊन
त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठीच्या परवानग्या चांगल्या पद्धतीत आणि पटकन कशा देता येतील त्या पद्धतीने आम्ही त्या नियोजन करणार आहोत. खूप खूप धन्यवाद सर आणि खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही महत्त्वाचा तुमच्या प्रचारामधला वेळ देऊन स्टार महाराष्ट्र न्यूजला मुलाखत दिली. फुरसुंगी उरुदेवाची ही जी नगर परिषद आहे त्याची रणधुमाळीचे शेवटपर्यंत अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.